Hare
संत संगतीचे
Thank you.
संत संगतीचे काय सांगू सुख, आपणा पारिखे नाही तेथे. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. इहलोकी तोची सर्वाभूती सम, इहलोकी तोची सर्वाभूती सम, शरीराचा भ्रम नेणे कदा. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. नामा म्हणे गाय दूध एक सार, नामा म्हणे गाय दूध एक सार, साधू निरंतर वर्ते तैसा. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. विठ्ठला महायोगपीठे तटे भीमरथ्यां, वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः. समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. पाण्डुरङ्गात् तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी. मी कळा कुसरी काहीच नेने, बोलितो वचनी अति भाविका. एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी. तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी. नमो सद्गुरो तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरो सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरो भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरो भास्करा पूर्ण कीर्ती. जयांची केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. हे बंधू श्रीचरण श्री गुरूंचे, ते नमस्कार मुनी आता विठ्ठला. संत संगतीचे काय सांगू सुख, आपणा पारिखे नाही तिथे. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. भगवंतरायाच्या या पावन दरबारामध्ये सिद्धी कामठ या गावामध्ये वैकुंठवासी हरिभक्तीपरायण
रमेश महाराज दावणगावकर यांच्या कृपेने गेल्या अनेक वर्षापासून अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी सुरू आहे. श्री संत शिरोमणी नामदेव महाराज, संत शिरोमणी श्री सावता महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्ताने या ठिकाणी हा अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. सप्ताहामध्ये श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण व संध्याकाळी कीर्तन असं या सप्ताहाचं स्वरूप आहे. तुमच्या हरिभक्तीपरायण तानाजी महाराज यांच्या अत्यंत आग्रहामुळे व आपल्या सगळ्यांच्या प्रेमामुळे आजची ही कीर्तनरूपी सेवा आहे. आपण आहात खरं म्हणजे तुकाराम महाराज आहेत, नाही का, कृष्णा महाराज आहेत, प्रमोद महाराज आहेत, ही नावं मला दिसत नाहीत. आणि आमचे हरिभक्तीपरायण हरिदास महाराज आहेत. आणखी काही महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. आजचा आपल्या या महोत्सवाचा 6वा दिवस आहे. हनुमंतरायाच्या चरणी, भगवत चरणी त्या निमित्ताने हे वाक्पुष्प समर्पित करण्याचा हा उत्तम सुयोग आहे. प्रभूचरणी हे वाक्पुष्प समर्पित करण्याच्या निमित्ताने निवडलेला अभंग परमनामधारक संत शिरोमणी श्री नामदेव महाराजांचा अभंग आहे. अभंग घेण्याचं कारण म्हणजे संत शिरोमणी नामदेव महाराज त्यांचा समाधी सोहळा आपण साजरा करत आहोत. आणि त्या निमित्ताने महाराजांच्या शब्दाने महाराजांची सेवा करावी म्हणून हा अभंग कीर्तनरूपी सेवेसाठी निवडला आहे. आपल्या संकल्पित वेळामध्ये आपण या अभंगावर चिंतन करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपण सगळे अत्यंत सुज्ञ श्रोते आहात. किती वर्ष झाले आपल्या सप्ताहाला? 51 वर्ष. 51 वर्ष झाले तुमच्या जन्माच्या अगोदर. तुमच्या जन्माच्या अगोदरपासून चालू असलेला पुढे हे कोणीच राहणार नाही तोपर्यंत तुम्हाला चालू ठेवायचा असा 51 वर्षापासून हा अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी आपण चालवता. यासाठी आपल्या सगळ्यांना खरं म्हणजे धन्यवाद दिले पाहिजे. महाराजांचा अभंग आहे. हा अभंगातून संत शिरोमणी श्री नामदेव महाराज संत संगतीचा महिमा प्रतिपादन करतात. संत संगतीमध्ये मला काय सुख प्राप्त झालं याबद्दलचा विचार प्रतिपादन करतायत. विठाला संगती हा माणसाच्या जीवनातला अत्यंत महत्वाचा योग आहे. संगती हा विचार इतका महत्वाचा आहे. पहा, माणसाने रोगाला नाही घाबरलं तरी चालेल, माणसाने गरिबीला नाही घाबरलं तरी चालेल, माणसाने मरणाला नाही घाबरलं तरी चालेल, पण ज्या माणसाला चांगलं जगायचं आहे त्या माणसाने कुसंगतीपासून सावध राहणं महत्वाचं आहे. कुसंगती जीवनामध्ये अत्यंत आणि अत्यंत वाईट संगती आहे, लक्षात ठेवा. नाश होतो ना घराचा, तो संगतीमुळेच होतो. व्यसन लागते ना एखाद्या मुलाला, तो सुद्धा संगतीमुळेच लागते. संगती फार वाईट आहे, लक्षात ठेवा. मग आपले मुलं कोणाच्या संगतीने राहतात बापाने विचारलं पाहिजे. बऱ्याचदा काही मुलं आपल्या बापाला असं म्हणतात की बाबा आपण वारकरी आहोत, मी जरी कोण्याही संगतीने राहत असलो तरी तुम्ही चिंता करू नका, मी बिघडणार नाही. पण मला असं वाटतं संगत जर वाईटाची असेल तर माणूस बिघडल्याशिवाय राहत नाही. जीवनमुक्त ज्ञानी जरी झाले पावन तरी तेजावा दुर्जन संगती. साधूने सुद्धा दुर्जनाची संगती करायची नाही.
दुर्जनाचे गंधी विष्णेची परी महाराज म्हणतात, एकोनिया दुरी भावे त्या. आणि म्हणून असं उदाहरण दिलंय तुम्हाला. ते उदाहरण माहित आहे. हिरा असतो हिरा, आपल्याला माहित आहे हिरा. हिऱ्याची परीक्षा कोणी घेतली पाहिजे काका? हिऱ्याची परीक्षा घेण्यासाठी तुम्ही परीक्षा घ्यायची असेल हिऱ्याची तर सोनाराकडे गेलं पाहिजे का लोहाराकडे? सोनाराकडे का लोहाराकडे? नाही, सोनाराकडे नाही गेलं पाहिजे, लोहाराकडे गेलं पाहिजे. सोन्याची परीक्षा बरोबर आहे का? बरोबर आहे, बरोबर आहे. बोलू द्या, बोललं पाहिजे. कोणाकडे गेलं पाहिजे? लोहाराकडे. का बरं? फुटत नाही. त्याला काय म्हणतात? हिरा. हिरा हिरा कधीही फुटत नाही. जो फुटतोय तो हिरा नाही. हिरा कधीही फुटत नाही, जो फुटतो तो हिरा नाही. हिरे कधीच फुटत नसतात. जे करणीचे असतात ते कधी टिकत नसतात. करणीचे आहेत ते कधी टिकत नाही. खरा जो हिरा आहे ना तो कधी फुटत नाही. महाराज म्हणतात त्याला लोहाराच्या ऐरणीवर ठेवा, वरून त्याला लोहाराचा घन मारू द्या. ऐरणी ही लोहाराची असली पाहिजे, घनही लोहाराचा असला पाहिजे, आणि तो घर मारणारी सुद्धा लोहाराचीच बायको असली पाहिजे. आपल्याला नाही मारता येत तो घर, तो असा मारायचा असतो. आणि त्या ऐरणीवर जो हिरा ठेवला ना, तो हिरा जर असेल तर तो ऐरणीमध्ये तरी जाईल, उडून तरी जाईल, पण तो फुटणार नाही. तो खरा हिरा आहे. हिरा ठेविता साखरेचा सुद्धा हिरा बनवला जातो. पण खरे परीक्षक जे असतील ना, त्याला दाखवल्यानंतर ते म्हणतात ते अगोदर एक तासभर पाण्यात ठेव, मग मी त्याची परीक्षा करतो. तो टिकत नाही, लक्षात ठेव. हिरा कधी फुटत नसतो. जो फुटत असतो तो हिरा नसतो. एक फार मोठे नेते होते. त्या नेत्यांच्या सौभाग्यवतीची मुलाखत घेतली आम्ही. त्यांना असं विचारलं की बाबा तुमच्या मालकाचे सगळ्या महाराष्ट्रावर उपकार आहेत. म्हटले मग माझ्या मालकाचे सगळ्या महाराष्ट्रावर उपकार आहेत. तुमचे मालक किती फोटो? मग म्हटले महाराष्ट्रात माझ्याच मालकाचे फोटो असतात. सगळ्या महाराष्ट्रावर तुमच्या मालकाचे उपकार आहेत, तुमच्यावर काय उपकार आहेत? त्याचं सुंदर उत्तर दिलं त्या बिचारीने. ते म्हटले महाराज मी माझ्या मालकाचे उपकार कधी विसरणार नाही. किती उपकार आहेत माझ्या मालकाचे माझ्यावर. म्हटलं काय उपकार आहे? माझ्या मालकाने आजपर्यंत इतके पक्ष बदलले पण अजून मला बदललं नाही. किती तुम्हाला काही समजलं नाही. निष्ठा, हिरा म्हणजे निष्ठा. माणसाची निष्ठा नाही बदलली पाहिजे. जग बदललं तरी चालेल पण निष्ठा नाही बदलली पाहिजे. काहीही झालं तरी चालेल पण भगवत चरणी जर आपली निष्ठा असेल तर ते नाही बदलली चालेल, बदलली पाहिजे, बदलली नाही पाहिजे. काळ कोणताही असू द्या, सप्ताचा काळ असला तरी गळ्यात माळ असली पाहिजे, इलेक्शनचा काळ असला तरी ते माळ टिकली पाहिजे. नाही का? माणसं बदलतात महाराज, माणसं बदलतात. सप्त्याच्या काळामध्ये माणसं बदलतात. इलेक्शनचा काळाला फुकट प्यायला भेटली की माणसं बदलतात.
संगतीचाच परिणाम आहे. बऱ्याचदा तुम्हाला माहित आहे माणसं माळा सुद्धा काढताय, बदलणारी माणसं नसतात, जे कधीच बदलत नसतात ती माणसं असतात. बदलायचं नसतं दादा माणसाने. अरे मगराने आपलं स्थान सोडायचं नाही. मगर जोपर्यंत पाण्यात आहे ना, तो हत्तीला जर त्याने पकडलं तर हलू देत नाही, पण मगराने जर आपलं पाणी सोडलं तर कुत्रे सुद्धा त्याला फाडून खाल्ल्याशिवाय राहत नाहीत. लक्षात ठेवा. त्याला स्थान भ्रष्टता म्हणताय. म्हणून मोठी होत आहेत ना माणसं, समाजामध्ये जी माणसं आपल्याला मोठी दिसत आहेत ना, ती न बदलणारी माणसं मोठी आहेत. लक्षात ठेवा. छत्रपती शिवाजी महाराज की का म्हटलंय तुम्ही जय जयकार? कधीच आपलं जीवन बदलू दिलं नाही, त्याचा हा जय जयकार. जगद्गुरु तुकोबारायांचा जय जयकार आपण आजही करतो. महाराज म्हणतात काहीही झालं तरी चालेल, पण मी माझ्या निष्ठेमध्ये कधी बदल होऊ देणार. जरी हे आकाशवर पडो पाहे, ब्रह्मगोड भंगा जाई, वडवानड त्रिभुवन खाई, परी मी तुझीच वास पाहे गा विठोबा, न करी अनिकाचा पांगीला, तुझाची अंकिला देहदा अधवारा. तुमच्या लक्षात आलंय ना? प्रसंग कोणताही असला तरी चालेल, आपण बदललं नाही पाहिजे. बदलणाऱ्या माणसाची किंमत राहत नसते. लक्षात ठेवा. माणसं बदलतात महाराज. सप्त्यामध्ये टाळ घेऊन असणारी माणसं लग्नामध्ये नवरदेवापुढे नाचतात. तुमच्याकडचं माहित नाही मला, तुम्ही नाही म्हणत असले तर बरोबर आहे ना? बरोबर आहे. झालंय का? अरे झालं का म्हटलं? जेवण नाही विचारत मी. जेवण झालं का? काय आलंय काय मग? पाहिजेत का नाचायला? काही माणसं पाहिजेत का? बदलतात नाही माणसं. हा, म्हणूनच मी त्याला विचारतो. त्याला बोलता येते त्याला नाही विचारतो. तो माझा मित्र आहे. तर मला माझी अशी माणसं आवडतात. त्याचं कारण असं आहे की आमच्याकडे रस्त्यावर फिरणारे बेवारस मानसिक मनोरुग्ण 250 आहेत आमच्या. त्यांना कोण सांभाळणार? बिचारांच्या डोक्यामध्ये पायामध्ये किडे पडलेले असतात, असे सांभाळतोय आम्ही. असो, म्हणूनच माझं लक्ष त्याच्याकडे गेलं. चालेल ना? पण काळ घेऊन उभा आहे तो. मला हमी आहे त्याची की तू नवरदेवापुढे नाचणार नाही. काय बदलायचं नाही दादा. सप्ताहामध्ये आलात ना तुम्ही, कीर्तन ऐकताय ना तुम्ही, नाही बदलायचं. घर कसंही भेटू द्या पूर्वी, बदलायचं नाही. कीर्तन ऐकण्याची जर तुमची परंपरा असेल, हरिपाठ घेण्याची जर तुमची परंपरा असेल, पूजा करण्याची जर तुमच्या बापाकडची परंपरा असेल,
एखाद्या वेळेला मुलाला पॅकेज भरपूर आहे म्हणून जर तुम्हाला त्याच्या घरी दिलं असेल, ते घर जर कसायचं असेल तर त्यांना जाऊ द्या, मरू द्या, पण तुम्ही बदलू नका. तुम्ही बदलू नका. एक दिवस ते सगळं घर बदलल्याशिवाय राहणार नाही, लक्षात ठेवा. सगळं घर बदल. मी नेहमी म्हणे की एखादी मुलगी जर सकाळी सकाळी त्या ठिकाणी गेल्यानंतर पूजा करत असेल आणि संध्याकाळचा हरिपाठ घेत असेल आणि हरिपाठ चालू असताना तो जर बाहेरून आला असेल आणि तो जर लेजिंड खेळत आला असेल, तो जर म्हणत आपल्या घरात अजिबात जमणार नाही, अजिबात जमणार आपल्या घरात तुमच्या पाठीत त्याने लात मारू द्या, पण हरिपाठ सोडू नका. हरिपाठ सोडू नका. हरिपाठ सोडू नका. मी शपथ घेऊन सांगेल तुम्हाला, एक दिवस ते सगळं घर तुमच्या बरोबर हरिपाठाला बसल्याशिवाय राहणार नाही. व्यसन करणारी माणसं जर बदलायला तयार नसतील, व्यसन करणारी माणसं जर व्यसन सोडायला तयार नसतील, तर तुम्ही तुमचं हरिपाठाचं व्यसन का सोडता? विद्या व्यसनम गुरुपाद सेवनम व्यसनम का सोडताय दादा? हे व्यसन तर माणसाला फार मोठं बनवणार आहे. असू द्या, काही दिवस लोक हसतील, काही दिवस लोक गंमत करतील, पण गंमत करणारीच माणसं एक दिवस तुमचं दर्शन घेतील. फार सुंदर शेर आहे बघा काका, बरं का, शेर म्हणतात त्याला, लक्ष देऊन ऐका. सब्र कर बंदे. सब्र कर म्हणजे सबूर धर. तुमच्याकडे काय म्हणतात? सबूर धर, धीर धर. सब्र कर बंदे, मुसीबत के दिन चले जाएंगे. सब्र कर बंदे, मुसीबत के दिन चले जाएंगे और हंसी उड़ाने वालों के चेहरे एक दिन उतर जाएंगे. हसणारी माणसाचे चेहरे एक दिवस उतरल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणून कीर्तनातून मला आपल्याला विनंती करायची आहे, प्रसंग कोणताही असला तरी चालेल, बदलू नका. काल्याच्या कीर्तनामध्ये हरिभक्तीपरायण अनिल महाराजांच्या हाताने घातलेली माळ जायेपर्यंत काढू नका, बदलू नका. जग तुमच्या सोबत बदलायला तयार झाल्याशिवाय राहणार नाही, लक्षात ठेवा. असू द्या, विषय असा आहे, माणूस बदलतो ना, याचं कारण संगती आहे. चला बोल नको रे रामभाऊ. हे पहा, हिरा ठेविता हिरणी, वाचे मारिता जो धनी, तोची मोल पावे खरा, करणीचा होय चुरा, पण लेकाचा हिरा. राहायचं असेल लेका हिऱ्या तर सोन्याच्या सोबत राहा ना, शोभून दिसशील तू. मूर्ख आहे लेकाचा हिरा. चांगल्या घरामध्ये आला, चांगल्या कुळामध्ये जन्माला आला, वारकऱ्याच्या घरात जन्माला आला, पिणाऱ्या माणसाच्या संगतीने जायला लागला, हिरा होता हो हिरा. पण काय केलं पिणाऱ्याने? सुरा केला त्याचा. ढेकडाच्या संगे Thank you.
पासून सावध राहायला सांगतात. संगती माणसाला बिघडवते. आपण सगळेजण अत्यंत प्रेमाने ऐकताय म्हणून सांगतो. काय झालं पहा, एक कावळा आणि एक राजहंस त्यांची मैत्री झाली. आणि एक दिवस राजहंसाने कावळ्याला आपल्या घरी निमंत्रण दिलं. कावळेबुवा या आमच्या घरी. कावळेबुवा गेले त्याच्या घरी आणि राजहंसा चारा मुक्ता फळे. त्या ठिकाणी काय राजहंस होता तो, त्याच्या घरी मस्त राहिला 2-4 दिवस कावळा. आणि नंतर कावळ्याने राजहंसाला निमंत्रण दिलंय, मी जसं तुमच्या घरी राहिलो तसं आमच्या घरी तुम्ही आलं पाहिजे राजहंस साहेब. राजहंस सुद्धा कावळ्याच्या घरी आला. कावळ्याचं घर आहे कुठं? कावळ्याचं घर एका वडावर होतं. अशा काळ्या वाकड्या तिकड्या टाकल्या होत्या, तेच त्याचं घर होतं. कावळ्याला घर नसते स्वतःचं, लक्षात ठेवा. ते घर खूप असं असं नाही का, असं वाकडं तिकडं टाकते तो काड्या आणि त्याच्यावर तो बसत असतो. बसले दोघंही जण, गप्पा चालू झाल्या. काय गप्पा होत्या मला माहीत नाही, पण दोघांचे गप्पा चालू झाल्या. एक पांढरा होता, एक कावळा होता. पांढरा होता तो राजहंस होता, काळा होता तो कावळा होता. आणि एक राजा मृगयेसाठी निघाला. सैन्य सोबत त्याने घेतलं. वटवृक्ष फार मोठा होता. दुपारची वेळ होती आणि राजा दमलेला होता. दमलेला राजा आपल्या एका सैन्याच्या मांडीवर डोकं टेकून विश्रांती करायला बसला. विश्रांती करत होता. हे दोघांच्याही गप्पावर चालल्या होत्या. दुसरं सैन्य बाजूनं असं उभं होतं आणि नेमकं कावड्याने आपली विष्ठा टाकली आणि राजाला गंध लावला. राजाला जसं गंध लागलं, पाहिलं ही विष्ठा कावड्याची आहे. राजाला राग आला. राजा होता तो, सैन्य होतं त्याच्यासोबत. सैन्याला सांगितलं आणि सैन्याने हुकूम मानला. संकेत जाणला. भात्यातून बाण बाहेर काढला. कावड्याच्या दिशेने बाण सोडला. कावड्याला समजलं आपल्या दिशेने बाण येतो. कावडा तर उडून गेला. कावड्याला समजलं की आता बाण आपल्या दिशेने येतो, पण कावडा लगेच उडून गेला, नाही का. एकटा नाही गेला बिचाराला, अनेकाला घेऊन गेला. आणि म्हणून कावड्याला बाण मारला. कावडा तर उडून गेला, पण त्या ठिकाणी तो बाण राजहंसाला लागला. राजहंसाला बाण लागल्यानंतर फडफड करत राजहंस खाली पडला. पडल्यानंतर राजाने त्याला विचारलं, अरे तू कावळा आहेस का? तो म्हटला, नाही राजे, मी पांढरा आहे, मी तर राजहंस आहे. ते का तुझं मरण निश्चित झालंय? म्हटले, हा माझं मरण निश्चित झालं राजेसाहेब. मग तू कोण आहेस? तू कावळा नाहीस? म्हटले, नाहं काको, मी कावळा नाही, पण हतो राजन, मी आता मरणार आहे. तू कोण आहे? हंसोहम निर्मले जले, मी राजहंस आहे. पण कळलंय हो राजेसाहेब मला. म्हटलं, काय कळलं? नीच संग प्रसादेनं जातन जन्म निरर्थकम कळलंय मला. त्या निजाच्या संगतीने माझं जीवन निरर्थक झालंय, कळलंय मला. कावड्याची संगती जर केली नसती तर राजहंसाला मरण्याची पाळी आली नसती. म्हणूनच चांगल्या माणसाने कुसंगतीपासून सावध राहणं महत्वाचं आहे. संगत हुशार हो गए चलना.
एक पोपट त्याने कसायाच्याकडे ठेवला, एक पोपट त्याने एका साधूकडे ठेवला. शिकायला ठेवले होते म्हणून त्या पोपटाला घेण्यासाठी राजा 6 महिन्याने गेला. पाहलंय, कसायाच्या घरी गेल्यानंतर तो पोपट बोलायला लागला. किती पाहिजे, कशाचं पाहिजे, नाही का, नाही का. राजाला राग, मूर्ख आहे पोपट. तो पोपट त्याने घेतला. मग ज्या साधूच्या घरी जो दुसरा पोपट ठेवला होता त्याच्या भेटीला गेला. तो पोपट बोलायला लागला. इदम मासनम अलंक्रियताम भवताम, नाही का. या पाहुणे आले, पाहुणे आले, पाहुणे आले, चहा घ्या, चहा घ्या, कॉफी घेता का, असं बोलायला लागला. राजाला आनंद वाटला. हो, किती सुंदर बोलतोय हा पोपट. हालेकाचा किती मूर्खासारखा बोलतोय, मला उद्धटसारखा बोलतोय. मूर्ख आहे, शिकवण्यासाठी ठेवलाय, वाईट शिकलाय. हा बघा किती चांगला बोलतोय. ऐकाकडे कोणीही पोपट राजाने घेतले. जो वाईट बोलणारा जो पोपट होता, ऐकू येते ना, वाईट बोलणारा जो पोपट होता, त्या पोपटाला मारण्यासाठी राजाने सुरा काढला. पोपटाला मारण्यासाठी राजाने सुरा काढला. त्या पोपटाच्या मानेवर ठेवला. कापणार तेवढ्या चांगलं बोलणारा पोपट आणखी चांगलं बोलला. राजेसाहेब मारू नका, मारणार, वाईट बोलतोय म्हणून मारणार नाही राजेसाहेब, नका मारू त्याला. तो जो वाईट बोलतोय ना, हा त्याचा दोष नाही. मी जे चांगलं बोलतोय ना, हा माझा गुण नाही. तो वाईट बोलतोय याचं कारण तुम्ही त्याला वाईट संगतीमध्ये ठेवलंय म्हणून वाईट बोलतोय. मी चांगलं बोलतोय याचं कारण तुम्ही मला चांगल्या संगतीमध्ये ठेवलं म्हणून चांगलं बोलतोय. गवाशनानां शृणोति वाक्यं अहं हि राजन वचनं मुनीनां न तस्य दोषो न च मद्गुणो वा. तो त्याचा दोष नाही, हा माझा गुण नाही. संसर्ग दोषा गुणा भवन्ति, आमच्या संबंधाने आमच्याकडे आलेला गुणदोष आहे. राजेसाहेब, दोघांनीही चांगलं बोलावं असं जर तुम्हाला वाटलं असतं ना, वाटत होतं ना, तर मग तुम्ही आम्हाला दोघांनाही चांगल्या संगतीने ठेवायला पाहिजे होतं. नका मारू त्याला. वाईट संगतीमुळे वाईट बोलतोय तो. पण वाईट बोलणारी माणसाची संगती सुद्धा वाईटच असते, लक्षात ठेवा. आणि म्हणून एकनाथ महाराज एका ठिकाणी असं म्हणतात, खराची संगती उपयोगाची कळाची संगती उपयोगाची नाही, आपणा अपाय त्याचे संगे. अर्थात आपण असा विचार करतो, माझ्या राजांनो, कुसंगतीपासून सावध राहा. मी माझंच उदाहरण सांगत राहतो. आमच्या परंपरेमध्ये काही कीर्तन नव्हतं महाराज. नंतर आमचे आजोबा पारमार्थिक झाले, पण अगोदर नव्हते. पण आमची आजी चांगली. आमची आजी पाय धुतल्याशिवाय आपल्याला अंथरुणावर सोडू देत नव्हती. आमची आजी वसुदेव केल्याशिवाय आम्हाला घास घेऊ देत नव्हती. आमची आजी देवाचं दर्शन घेतल्याशिवाय संध्याकाळचं जेवण देत नव्हती. आमची आजी संध्याकाळचा अभ्यास केल्याशिवाय जेवण देत नव्हती. आमची आजी सुसंस्कृत होती. आमच्या आजीचे संस्कार. आमच्या घरी एक महाराज येत होते. ते महाराज मस्त पूजा करत होते. ते लहानपणी आम्ही पूजा पाहत होतो. आम्हाला कधी कधी फुलं सांगायची. समोर बसून ते पूजा आम्ही पाहत होतो. फार आवडत होती आम्हाला ती पूजा त्यांची. विचारलं एक दिवस, कुठं शिकलात बाबा? सांगितलं, बाबाने आळंदीला शिकलो. झालो 7वी नापास आम्ही. आळंदीला जाण्याची इच्छा झाली.
आणि आज तुमच्या समोर उभा आहे ना, हे सगळे उपकार जर कोणाचे असतील ते माझ्या आजीचे आहेत, लक्षात ठेवा. अरे घरामध्ये एखादा माणूस तर चांगला असला पाहिजे. बिघडू द्या सगळे, तुम्ही चांगले संस्कार करा नातवावर. घेऊन एकदा त्याला मंदिरात जाण्यासाठी त्याला अडवू नका. कोणाला जर दान धर्म करत असेल तर त्याला थांबवू नका. त्याला जर कोणा शिबिरात जाण्याची इच्छा असेल चांगल्या तर त्याला अडवू नका. चांगलं बनवू द्या. मुलगा श्रीमंत बनण्यापेक्षा सुसंस्कृत बनणं महत्वाचं आहे. घर बदलावं असं वाटत असेल तर त्या घरामध्ये न बदलणारा एखादा माणूस असणं सुद्धा महत्वाचं आहे. असो, माझ्या अभंगाच्या दिशेने मला आपल्याला घेऊन जायचं आहे. राजानो, कुसंगतीपासून सावध राहा, हा माझा मुद्दा आहे. एक कुसंगती आहे, नाही का? दुसरी आहे विसंगती. विठ्ठल विठ्ठल एक कुसंगती आहे, ती टाळावी लागते. एक विसंगती आहे, ती भोगावी लागते. तुम्हाला ऐकायला येते? ऐकायला येते ना? विसंगती समजते का तुम्हाला? विसंगती म्हणजे विजोड. तुम्हाला समजून सांगतो मी. ते जनरेटर बंद कर गळ्या, त्यांच्या जवळ ठेवत असतात ते लांब पाहिजे. ते त्या जवळ नाही पाहिजे. हां, पुढच्या वर्षात आहे. आता काय झालं सत्तर. विसंगती आता जनरेटर चालू असताना माझ्या बोलण्यामध्ये जी होती ना त्याला विसंगती म्हणतात. विसंगती. घरामध्ये एखादं जोडपं जर विसंग असेल तर त्या घरामध्ये श्रीमंती असली तरी समाधान भेटत नाही. लक्षात आलं ना? आणि दोघांचा जर समन्वय असेल तर कितीही गरिबी असू द्या, त्यांच्यासारखं समाधान श्रीमंताला कधी मिळत नाही. जन्मभर तुम्हाला सोबत राहायचं असते, ज्याच्यासोबत राहायचं असते ते जर बिचारे अत्यंत समन्वयाने राहत असतील तर त्यांच्यासारखा आनंद कोणाच्याच प्रपंचामध्ये नसतो. लक्षात ठेवा. जन्मभर ज्यांना सोबत राहायचं आहे त्यांनी जन्मभर भांडलं पाहिजे. बरोबर आहे ना? सांगत नाही भांडलं पाहिजे ना? मग काय केलं पाहिजे? भांडलं नाही पाहिजे. जन्मभर सोबत राहणारी माणसं जर जन्मभर भांडत राहतील ना तर त्यांच्या घरातली भांडणाची परंपरा सुद्धा अखंड राहील. लक्षात ठेवा. काय भांडायचं? 5-50 वर्षामध्ये सगळा खेळ खलास होणार आहे. आता सुना होत्या तुम्ही, होत्या ना? तुम्हाला विचारतो मी, आता सुना होत्या तुम्ही, झाला ना 7वा तुम्ही. आता 4 दिवस असतात कोणाचे, ते नेमके 4च असतात ना का? आता विसंगती. बघा, तुम्ही रामायण ऐकलं असेल. रामायणामध्ये जानकी ही जनकाची मुलगी आहे, श्रीमंताची मुलगी आहे. जानकी ज्यांच्या घरी आले ते सुद्धा श्रीमंत आहे. पण लग्न झाल्यानंतर रामप्रभूचा वनवास ज्यावेळेला सीतेने ऐकला त्यावेळेला सीतेने रामप्रभूला सांगितलं, तुम्ही जर वनवासात जात असाल तर मला सुद्धा तुमच्यासोबत यावं लागेल. नाही जानकी, तू एका सार्वभौम राजाची मुलगी आहे. जानकी, तुझं पाऊल अजून पालखीच्या बाहेर पडलं नाही. तू महालाच्या बाहेर कधी अजून निघले नाही. जानकी, एखादं भिंतीवरचं माकडाचं चित्र पाहिलं तरी सुद्धा तू घाबरणारी आहे. जानकी, प्रत्यक्ष माकडाची भेट आहे त्या ठिकाणी. वनवास आहे तो वनवास. अनवाणी पायाने चालावं लागेल. जानकी, वल्कले धारण करावे लागतील. तू एका सार्वभौम राजाची मुलगी आहे. जानकी, माझ्यासोबत जर तू वनवासामध्ये आली तर उद्या मला जनक काय म्हणतील? क्षमा कर. आमच्या कुळामध्ये सत्ता महत्वाची नाही, आमच्या कुळामध्ये सत्य महत्वाचं आहे. आमच्या कुलामध्ये राजगादी महत्वाची नाही, आमच्या कुलामध्ये आई वडिलांचं वचन महत्वाचं आहे. जावं लागेल मला.
14 वर्षांनी परत येईल मी, तोपर्यंत अयोध्येचा सांभाळ करण्याची जबाबदारी मी तुझ्यावर टाकतो. आणि येतोय जानकी मी. त्याला जानकी म्हटली, नाही महाराज, तुम्हाला सगळ्यांचा निरोप घेता येईल, पण छायेचा निरोप कसा घेणार महाराज? छायेचा निरोप कसा घेणार? निरोप कसला माझा घेता, जेथे राघव तेथे सीता. ज्या मार्गी हे चरण चालती, त्या मार्गी मी त्यांच्या पुढती. वनवासाची मला न भीती, संगे आपण भाग्य विधाता. जेथे राघव तेथे सीता. सीता जर रामप्रभू सोबत वनवासात गेली नसती तर रामायणामध्ये सीतेचं नावच आलं नसतं. लक्षात ठेवा. आजही सीता प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये जिवंत आहे. याचं कारण तिने आपल्या मालकाची साथ सोडली नाही म्हणून आहे. हा समन्वय आहे, हा घरामध्ये टिकला पाहिजे. काय झालं काका? हो, काय झालं, एक भेटला मला, काय वाघासारखा दिसत होता रे एकदम. आता नाराज आहेस म्हटले. मग वाघासारखाच आहे, अजून वाघच आहे म्हणजे माझं नाव. पण 2-4 वर्षाच्या अगोदर एकदम वाघा वाव करत होता. म्हटलं हा, त्यावेळेला आपलं राहिलं होतं म्हणे. आता झालंय म्हणे, अजून वाघच आहे. म्हटले हा वाघच आहे मी. अरे पण असा काऊन झालाय? म्हटले कारण असं आहे म्हणे, लग्नाच्या अगोदर आपण स्वतंत्र वाघ होतो म्हणे, आता वाघावर दुर्गा बसलेली आहे म्हणे. एक माणूस शँडल घ्यायला गेला बरं का. शँडल, तुमच्याकडे शँडलच म्हणतात ना. शँडल घ्यायला गेला आणि शँडलच्या दुकानात गेल्यानंतर एक शँडल पाहिजे म्हणे, चांगली मजबूत शँडल द्या साहेब. कोणाला पाहिजे म्हणे? आमच्या सौभाग्यवतीला पाहिजे म्हणे. हो पण त्याचं माप पाहिजे ना साहेब. माप असल्याशिवाय शँडल कशी काय देता येईल? ऐकताय ना तुम्ही? माप पाहिजे ना शँडलचं. माप असल्याशिवाय शँडल कशी काय देता येईल? त्यांनी आपली पाठ दाखवली. हे सकाळचंच माप आहे माहिती. अर्थात असं जर असेल मग मात्र समाधान नाही भेटणार. हा विसंगती आहे. विसंगती भोगावी लागते. खऱ्या अर्थाने विसंगती हे फार वाईट आहे. ज्याच्या प्रपंचामध्ये असेल जन्मभर बिचारे दोघंही दुःखी असतात. एक भेटला मला, अरे खूपच नाराज दिसतो रे. म्हटलं काय करावं गड्या, हुंडा खूप भेटला पण फार डोकेदुखी भेटली नाही. डोकेदुखी म्हणजे नेमकं काय रे? काय करावं म्हणे, आपण हिवाळ्याचे दिवस असले आणि आपण चहा मागितला की ती सरबत करते ना. आणि आपण सरबत मागितलं की चहा करतो. रडत होता बिचारा. मी त्याला सल्ला दिली, रडू नको बोंग्या, रडू नको. रडत असतात का लेका? मग काय करू सांग ना. तर मी सांगतो ते कर. म्हटलं काय करू? अरे सरबत मागितलं का काय करते? चहा. चहा मागितल्यावर काय करते? सरबत. मग असं कर ना, तुला सरबत लागत असेल त्यावेळेला चहा मागायचा आणि चहा लागत असेल त्यावेळेला तुमचं असं तर वाटतंय. प्रयोग केला, प्रयोग सक्सेस झाला. दृष्टांत आहे बरं का. आणि 1 महिन्याने त्याच्या वडिलाचं श्राद्ध आलं. श्राद्ध आल्यानंतर तो म्हटला, हे बघ उद्या माझ्या वडिलाचं श्राद्ध आहे. म्हटले मग आपल्या गावामध्ये सप्ताह चालू आहे. म्हटले मग मला असं वाटतंय की माझ्या वडिलाच्या श्राद्धाला 50 वारकरी जेवायला सांगितले पाहिजे. ते म्हणजे 50 नाही 100 सांगायचे. 100 सांगू, उलटी होती ना. 100 सांगू. पण मला असं वाटतंय तू त्यांना चांगलं पिठलं भाकर करशील. पण पिठलं भाकर असते का? कढी असते, वडे असतात, भजी असतात, कुरड्या, समजते ना कुरड्या वगैरे, कुरड्या असतात, कढी असते, खीर असते. म्हणे पिठलं भाकर तुम्हाला तर काही ते तुम्ही सांगायचं ना, काही तुम्हाला जे माहिती आहे तुम्हाला तर काही अक्कल नाही.
नाही नाही बा, असं का म्हणता नाही, पण असं म्हटलं जाते का नाही कोणाकडून तरी, तुम्हाला काही समजत नाही असं म्हणता येते का नाही, म्हटलं जाते. दृष्टांत आहे, दृष्टांतातलं असंच असते. पा तुम्हाला काही कळते का नाही म्हणे, आता हे सगळं असते. म्हटले तू उलटी असल्यामुळे तुला पिठलं भाकर सांगितलं. वारकरी आले, वारकरी टचून जेवले. टचून कसं जेवत असतात हेही सांगून टाकतो, तुम्हाला फायदा होईल. टचून इथं बोट लावायचं, इथं बोट लावायचं. ही जागा जोपर्यंत इतकी टणक होणार नाही तोपर्यंत जेवायचं. वारकरी टचून जेवले, वारकरी निघून गेले. दिवस पावसाळ्याचे होते, नदीला पूर आलेला होता. पात्र श्राद्धाचे होते. तो म्हटला हे बघ मी घेऊन जातो, हे पात्र नदीमध्ये टाकायचे असतात. ते म्हणे तुम्ही नाही, मी जाणार. जा बाबा, पण गुडघ्या इतक्याच पाण्यात जातो. ते म्हणे गुडघ्या इतक्या नाही. गेली गड्या इतक्या पाण्यात, पाहता काय गेली ना वाहून, वाहून गेली. नदी अशी खाली वाहत, असंच ना, नदी अशी खाली वाहत होती. बऱ्याच वेळ झाला आली नाही म्हणून रामभाऊ गेला पाहायला. रामभाऊ वर पाहत, नदी खाली वाहत होती, रामभाऊ वर पाहत होता. 2-4 माणसं भेटले. काय पाहतो रामभाऊ, वाहून गेली म्हणे. याच नदीत. म्हटलं याच नदीत. अरे रामभाऊ नदी तर खाली वाहते. गेली असेल तर ते खाली गेली असेल, तू असं वर कसं काय उलटा पाहतो. तो म्हटलं ते खाली जाऊ शकत नाही, ते उलटी होती. मला हे सांगायचं आहे, याला विसंगती म्हणतात. त्याला ती टाळावी लागते. विसंगती भोगावी लागते, कुसंगती टाळावी लागते आणि सत्संगती करावी लागते. विठ्ठल जगमित्र होई चांगली संगती माणसाला करावी लागते. आलोय जोडजोडा. कुसंगतीमध्ये खरं सांगू का, विसंगतीमध्ये माणसाची फजिती होते. फजिती सांगता येत नाही हो, फजिती होते. विसंगतीमध्ये माणसाची फजिती होते. कुसंगतीमध्ये माणसाला नरकात जावं लागते आणि सत्संगती माणसाचा उद्धार करते. माहित आहे, पतन उद्धार संघाचा महिमा तेजावी दुर्जना संत सेवी. आणि म्हणून महाराजांना विचारलं, महाराज आपण प्रापंचिक आहात म्हटले आहे, आपल्याला सगळे अनुभव म्हटले आहेत. कुसंगतीचा म्हटले कुसंगतीचा अनुभव आहे. विसंगतीचा म्हटले हा आमचा प्रपंच गरिबीचा असल्यामुळे विसंगतीचा अनुभव आहे. सत्संगतीचा म्हटले हा सत्संगतीचाही अनुभव आहे. काय अनुभव आहे महाराज? कसं असते बघा, हे जीवन आहे ना, हा सुखाचा अनुभव घेण्यासाठी असते, सुख मिळवण्यासाठी असते. सुख 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 म्हणून सुख मिळत नसते. सुखाचा अनुभव ज्याच्या जीवनामध्ये असते ना, ते भाग्यवान असतात. म्हणून महाराजांना विचारलं, कुसंगतीचा काय अनुभव आहे? महाराज म्हणतात दुःख. विसंगतीचा काय अनुभव आहे? महाराज म्हणतात फजिती. आणि महाराज सत्संगतीचा तुमच्या जीवनातला काय अनुभव आहे? काय अनुभव आहे? काय सुख आहे? काय आनंद आहे तुम्हाला सत्संगतीमध्ये? असा प्रश्न विचारल्यानंतर महाराजांनी त्याचं उत्तर दिलं अभंगाच्या संग
दोन्ही एकाच गुरुचे चेहरे दिसतात. चांगली आमची नेहमीची संपर्कातले आहेत. खरं म्हणजे पक्वादी दोन्हीही एकाच पक्षाचे पाहिजे. एका पक्षाचे म्हणजे एका विचाराचे, नाही का? म्हणजे पक्वाद चांगले वाचतात. परवा आम्ही इकडे कीर्तनात विचारलं, दोन्ही पक्वाद वेगवेगळे वाजत होते, वेगवेगळे पक्वाद वाजत. नाव विचारल्यानंतर माझ्या लक्षात आलं की वेगळे का वाजतात. एकाला विचारलं तुझं नाव काय, तो म्हटले माझं नाव उद्धव आहे. दुसऱ्याला विचारलं तुझं नाव काय, तो म्हणजे माझं नाव एकनाथ आहे. म्हटलं म्हणूनच पक्वादाचे तुम्हाला समजलं का? काका तुम्हाला समजलं का? अर्थात सज्जनानो, संत संगतीचे काय सांगू सुख, काय सांगू बा मी संत संगतीचं सुख. काही गोष्टी अशा असतात महाराज की ते माणसाच्या जीवनामध्ये नाही सांगता येत. काय सांगणार तुम्ही? काही गोष्टी अशा आहेत की त्या सांगताच येत नाही, अशा असतात. काही उपकार माणसाच्या जीवनामध्ये असे असतात की ते सांगता येत नाही. मला असं वाटतं की गुरुचे उपकार सांगता येत नाही, आई वडिलाचे उपकार सांगता येत नाही, साधूचे उपकार सुद्धा सांगता येत नाही. आई वडिलाचे काय नाही का, आई थोर तुझे उपकार असं आपण म्हणतो. पण मला असं वाटतं की आईचे उपकार कसे सांगता येतील, आई वडिलाचे उपकार कसे सांगता येतील, त्या उपकारातून कसं उत्तीर्ण होता येईल आपल्याला. अरे काय उपकार आहेत आईचे. मी असं म्हणेन, जी माणसं माणसावर निस्वार्थी प्रेम करतात ते खरे उपकारी असतात. स्वार्थ ठेवून जे प्रेम करतात ते व्यवहारी असतात, ते उपकारी नसतात. काही स्वार्थ नसताना जे प्रेम करतात ते खरे उपकारी असतात. आईचा काय स्वार्थ असतो? ऐशी कडवड्याची जाती करी लाभावी न प्रीती. लाभाशिवाय आपल्या मुलावर प्रेम करणारी या जगातली एक जात जर कोणची असेल तर ती फक्त माया. लक्षात ठेवा. कुपुत्रो जायते क्वचिदपि पण कुमाता न जायते. आई आपल्या मुलावर किती प्रेम करते याला उदाहरण द्यायचं असलं तर त्या आईचंच द्यावं लागतं.
गगनाला उदाहरण जसं गगनातच द्यावं लागतं, समुद्राला उदाहरण जसं समुद्रातच द्यावं लागतं, तसं आई वडिलांच्या प्रेमाला सुद्धा उदाहरण आई वडिलाचंच द्यावं लागतं. आणि म्हणून आईचे उपकार इतके असतात की चांगल्या मुलाला असं म्हणावं लागते, काय सांगू आता, काय सांग, माझ्या माईचे किती उपकार आहेत माझ्यावर, मी आज जिवंत दिसतो ना, हे माझ्या माईचे उपकार आहेत. मुलं बदलतात, कोणाचं ऐकतात बिचारे माहीत नाही, पण माणसं बदलतात. माणसं बदलतात म्हणून वृद्धाश्रम तयार होतात, मुलं बदलतात म्हणून बऱ्याचदा मायबाप आपल्याला दुःखी दिसतात. खरं असं आहे पहा, मी असं विचारेल महाराज की तुमच्याकडे 10+1 असते गुरुजी का 1+10 असतात? 10तून 1 वजा होत असतो का एकूण 10 वजा होत असतात? 10+1. 10तून 1 वजा करता येतो का 1तून 10 वजा करता येतात? समजा 1 मधून जर 10 वजा होत असतील तर हे चूक का बरोबर? अरे सांगितलं ना मला, कोणी जर 1तून 10 वजा करायला लागला तर चूक का बरोबर? काही लोक करत नाहीत का असं? एका माणसातून घरातले 10 माणसं काही लोक वजा करतात, हे घरात चूक आहे. भविष्यामध्ये अशी परंपरा त्या घरामध्ये चालू होते. तुमच्या लक्षात आलं का? एका व्यक्तीसाठी 10 व्यक्तीला वजा करून टाकतात, काही काही 72. त्याला आमच्याकडे बैल म्हणतात. आई वडिलांचे उपकार नाही का, एका ठिकाणी मनाचे उपकार सुद्धा मानले. म्हणू राजा एकदी हे पुरी, असे नांद तू अशी दोघी नारी, पुत्र पौत्र समभानी, तेने मनवणी आलो या देशा, केले उपकार सांगू मी काय, बाप नाही का, केले उपकार सांगू मी काय. मनाचे उपकार आहेत की मनाने आपल्याला परमार्थ करायला शिकवलं, चांगल्या मनाने. म्हणून कधी कधी माणसाला असं म्हणावं लागतं, काय सांगू नाही का, असं म्हणावं लागतं. कसं आहे पहा, एखाद्या व्यक्तीबद्दल आपल्याला काहीच माहीत नसलं तर त्याच्याबद्दल बोलावं लागतं, याच्याबद्दल काय बोलू. आता मला काय माहीत, एखाद्या व्यक्तीचा तुम्ही जर परिचय विचारला त्याच्याबद्दल बोलावं लागतं आपल्याला, याच्याबद्दल काय बोलावं आपण माहीत नाही. एखाद्या व्यक्तीला जर बोलायला सांगितलं आणि त्या व्यक्तीच्या जीवनात काही बोलण्यासारखंच नसलं तरी आपल्याला म्हणावं लागतं याच्याबद्दल काय सांगावं, काय सांगू. हे सगळे लेजिम खेळत रोज संध्याकाळी घरी येतात, त्यांच्याबद्दल काय बोलावं काय का असं म्हणावं लागतं. पण काही वेळेला एवढे उपकार असतात की खऱ्या अर्थाने ते उपकारातून ते उपकार सांगण्यासाठी आपले शब्द कमी पडतात. त्यावेळेला म्हणावं लागते, काय सांगू आता संतांचे उपकार. एवढं सुख असतं की त्यावेळेला नामदेव महाराजांसारख्या साधूला सुद्धा म्हणावं लागतं की संत संगतीचे काय सांगू सुख असण्याचं कारण आपणा पारिखी नाही तिथे. विठ्ठला विठ्ठला. ज्याच्या जीवनामध्ये असेल त्याच्या जीवनामध्ये सुख कधी प्राप्त होणार नाही पारमार्थिक. द्वैत हा परमार्थातला विटाळ आहे. तुझे जवजव घडे तव संसार भयजोडी असं म्हटलं जाते. पण सज्जनानो, आपलेपणा आणि परखेपणा ज्याच्यामध्ये नसतो, अरे शीतोष्ण सुख दुःखेषु समसंग विवर्जिता तुल्य निंदा स्तुतीर मौनी संतुष्टो येन केनचित. त्याची निंदा करा व त्याची स्तुती करा. स्तुती करणाराही गोड, निंदा करणाराही गोड. महाराज तर असं म्हणतात, स्तुती करण्यापेक्षा आमची निंदा जर कोणी करत असेल तर आम्हाला खूप चांगलं वाटतंय. स्तुती करणाऱ्याचं घर एखाद्या वेळेला दूर असलं तरी चालेल,
पण निंदा करणाऱ्याचं घर आमच्या जवळ असलं पाहिजे. निंदकाचे घर असावे जिल्ह्यात. शेजारी असलं पाहिजे. ते नेमकं शेजारीच असते बघ, शेजारीच असते. आणि म्हणून निंदा मान कर कोही मुँह पर मारो, दोई हमको प्यारे है. नाही का, कोणी मान करा कोणी अपमान करा, दोघांबद्दल आमची सारखी भावना आहे. जो मान करत असेल त्याचाही उद्धार, जो अपमान करत असेल त्याचाही उद्धार. जो आमचा ग्रंथ लिहिण्याचं काम करत असेल त्या, नाही का, काय त्यांचं नाव, संताजी महाराजांचाही उद्धार. आणि ज्यांनी आपली जन्मभर निंदा केली, शेवटी आम्हाला शरण आले, त्या रामेश्वर भट्टाचाही उद्धार. आपणा पारिखे नाही तेथे. आपल्याला माहीत आहे, माझ्या महाराजांना एक दिवस कोणीतरी ऊसाची मोडी दिली. महाराज ते ऊस घेऊन येत असताना काही मुलं त्यांना भेटले की बाबा आम्हाला द्या ना ऊस. महाराजांनी एक एक ऊस वाटत आणला. शेवटी एक तुकडा राहिला, तो आपल्या पोराच्या हाती दिला. खऱ्या अर्थाने ज्यांच्या जीवनामध्ये आपपर भाव नसतो त्यांचं समाधान काही वेगळं असते. महाराज, अरे आपपर भाव ठेवायचा कशासाठी? शून्य माणसं आपपर भाव ठेवत नसतात. सोनाराकडे तुम्ही उंदीर न्या, सोनाराकडे तुम्ही गणपती न्या. उंदीरही सोन्याचा असू द्या, गणपतीही सोन्याचा असू द्या. उंदीर हा गणपतीपेक्षा मोठा असू द्या, गणपती उंदरापेक्षा लहान असू द्या. तो उंदराची किंमत जास्त सांगेल, गणपतीची किंमत कमी सांगेल. म्हणून वा रे वा, अरे गणपती हे देव आहे, उंदीर हा त्याचा वाहन आहे, तुम्ही वाहनाची किंमत कमी सांगताय. मूर्ख आहेस तू. तू उंदीर आणि गणपती पाहतो, मी दोघांमध्ये सोनं म्हणून पाहतो. त्याचं वजन जास्त असेल, त्याची किंमत जास्त मला द्यावी लागेल. म्हणून शून्य माणसं जे आहेत ना, ते उपाधी कधी पाहत नसतात, ते चैतन्य पाहतात. या उपाधी माझी गुप्त, चैतन्यसे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारती. उपाधी वेगवेगळी आहे, तुमची उपाधी वेगळी आहे, माझी उपाधी वेगळी आहे. आणि उपाधी जर वेगळी नसती तर आपण ओळखायला आलो नसतो. झाले आपलं कीर्तन, फक्त 5 मिनिट आपल्याला थांबायचं आहे. ते मडके वेगवेगळे आहेत पहा, मडक्याचा आकार वेगवेगळा आहे, बनवणारा कुंभार एकच आहे. काय सुंदर मडके बनवलं त्या कुंभाराने. काका, सगळ्यांनी सगळे मडके जर सारखे असते ना, तर विदर्भातला महाराज इथं येण्याच्या अगोदर दुसराच महाराज उभा राहिला असता. मीच कीर्तन कराय म्हटलं असतं किंवा असंही झालं असतं, कीर्तन माझ्याकडून करून घेतलं असतं. दुसऱ्याच घेतलं असतं, असं झालं असतं. माणसं जर सारखेच असते तर माणसाच्या नावाने ओळखलं गेलं नसते, माणसं नम्राने ओळखल्या गेले असते. काय हो, कुठं दिली मुलगी, गावाचं नाव सांगता आलं असतं, पण जावयाचं नाव नाही विचारलं असतं. जावयाचा काय नंबर आहे, काय नंबर आहे जावयाचा, सांगावं लागलं असतं. आमच्या जावयाचा नंबर 420 आहे. सज्जनानो, या उपाधी माझी गुप्त, ती उपाधी मुंगीची असू द्या वा हत्तीची असू द्या, ती उपाधी कुत्र्याची असू द्या वा रेड्याची असू द्या, ते ज्ञानदेव नावाचा एखादा साधू असू द्या, ज्ञाना नावाचा एखादा रेडा असू द्या, तोही माझा आत्मा, वेगळी का मातया नाही. म्हणून जी माणसं फक्त उपाधीचा विचार करतात त्यांच्या मनामध्ये सारखा भेद असतो. जी माणसं चैतन्याचा विचार करतात ती माणसं चैतन्याकडेच पाहतात. म्हणून आपणा पारिखे नाही तेथे, आपणा पारिखे नाही तेथे. आपलेपणा, परकेपणा हा इकडे आहे, तो तिकडचा आहे, हा आपपर भाव त्यांच्यामध्ये नसतो. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना. कलियुगी, या कलियुगामध्ये संतापेक्षा श्रेष्ठ कोणी नाही माझ्या दादांनो. त्याचं कारण त्यांच्यामध्ये आपपर भाव नाही. इहलोकी तोची सर्वाभूती सम, शरीराचा भ्रम नेणे कदा. जी भ्रम कशाला म्हणतायत? भ्रम,
भ्रम असा असतो की एखादं वाकडं तिकडं तुम्हाला दिसल्यानंतर असं वाटतं या ठिकाणी साप आहे, एखादं चमकणारी वस्तू दिसल्यानंतर तुम्हाला असं वाटते हा पैसा आहे, एखादं अंधारामध्ये मंद अंधारामध्ये एखाद्या बांधावर एखादं लाकूड दिसलं तर तुम्हाला असं वाटते हा पुरुषच आहे. त्याला भ्रम म्हणतात, त्याला स्थाणुपुरुष म्हणतात, त्याला शुक्ती रजत म्हणतात, त्याला रज्जू सर्प म्हणतात. हा भ्रम आहे. भ्रम शरीर सुद्धा भ्रमच आहे, लक्षात ठेवा. जसा रज्जूवरचा सर्प आहे ना, तसंच मला असं वाटतं की हे भासलेलं आहे. तो जसा भासलेला आहे, अधिष्ठानाचं ज्ञान झाल्यानंतर त्याची जशी निवृत्ती होते, तसं चैतन्याचं ज्ञान झाल्यानंतर या भ्रमाची सुद्धा निवृत्ती होते. काय खरं आहे महाराज, बघा तुम्ही. हे तर नेहमी असं म्हणेल, बघा तुम्ही. मला जरा उत्तर देत जा काका, बरं का. काही काही विचारलं तर मला सांगत जा, म्हणजे असा संकोच करू नका, बरं का. बघा तुम्ही, उपाधीबद्दल बोलतो. तुमच्या लग्नातले काही फोटो आहेत का? नाही. तुमच्याच विचारतो मी. नव्हते त्यावेळेला फोटो नव्हते. हां हो, नव्हतेच ना. 75 किती वर्ष झाले? नाही लग्नाला फोटो नाही काढले. जाऊ. काय गाडी बैल असेल लग्नात? बैलगाडी गाडी बैलच असेल ना त्यावेळेला बसायसाठी, नाही का? गाडी बैलच असेल ना. गाडी बैल होते का? बरं मला असं सांगा काका, लग्नात बैल 2 असतात का 3? अरे किती असतात? किती 2 का 3? का एकच? असू द्या, हा विनोद सोड. मला या उपाधी कसं असते, तुम्हाला थोडं झोपा आले की मला सांगावं लागतं. मुद्दा वेगळा आहे. फोटो असतील तर पहा एखादा. तुम्ही तो फोटो असा हातात घ्या, एका हातात आरसा घ्या. गेली ना उपाधी, गेली ना उपाधी. बघा ना तुम्ही तुमच्या लहानपणचे फोटो, बदल झालेला दिसेल तुम्हाला उपाधीमध्ये, बरोबर आहे ना? काय करता या उपाधीचं? हे बदलत राहते, नाही का? अस्ति जायते वर्धते विपरिणमते आणि विनश्यती, बदलत राहते. महाराज तुमचं तारुण्य बघा जरा कसं होतं, 60च्या नंतर बघा जरा काय झालं. खोबऱ्याची वाटी झाले शिमू. काय होता असं तू? कोण होता? बरं तुझ बरोबर झाली. अर्थात सज्जनानो, ही उपाधी आहे. ती अशी धीरे 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 क्षीण होता होता कान जातील, डोळे जातील, गुडघे जातील, मग एक दिवस आपल्याला सुद्धा घेऊन जातील. ही उपाधी आहे, हे जाणारी आहे. पण चैतन्य मात्र कधी जात नाही. त्या चैतन्याकडे जे पाहतात ते संत आहे. इहलोकी तोची सर्वाभूती सम, शरीराचा भ्रम नेणे कदा. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, कलियुगी विठोबार. Oh
उपाधीचा विचार करतात. उपाधीचा विचार करतात म्हणजे वयाचा विचार करतात. वयाचा विचार म्हणजे उपाधीचाच विचार आहे ना. जातीचा विचार म्हणजे उपाधीचाच विचार आहे ना, नाही का. प्रदेशाचा विचार म्हणजे उपाधीचाच विचार आहे ना. पक्षाचा विचार म्हणजे उपाधीचाच विचार आहे ना. पक्ष कोणाच्या संबंधात आहे? आत्म्याचा नाही, देहाच्या. देहाच्या. नाव कोणाच्या संबंधी आहे? आत्म्याच्या नाही, देहाच्या. प्रदेश कोणाच्या संबंधी आहे? चैतन्याच्या नाही, देहाच्या. देहाच्या संबंधाने जे आहे खऱ्या अर्थाने, ते खऱ्या अर्थाने लोक मानतात. पण चैतन्याच्या संबंधाने जे आहे ते मानणारे संत असतात. म्हणून आपण बऱ्याचदा संताकडे सुद्धा पाहत असताना जातीच्या रूपाने पाहतो, प्रदेशाच्या रूपाने पाहतो, वयाच्या रूपाने पाहतो. संत मात्र असं कधी पाहत नाही. वरच्या रंगाला संत कधी बोलत नाही. संत नेहमी आतल्याचा विचार करत असतात. कशाप्रमाणे? एक लक्षात ठेवा, ऊसाचा आकार पाहायचा नसतो, ऊसाची गोडी पाहायची असते. ऊस डोंगा परी रसनो हे डोंगा, नाही का. काय फुललाशी वरलिया रंगा, ओखा डोंगा परी भावनो हे डोंगा. भगवंताने, साधू संताने आपला श्लोक सांगू द्या. हरिदास महाराज, व्यादस्य आचरणम, व्यादाचा आचार नाही पाहिलं. ध्रुवश्च वय हो, ध्रुवाचं वय नाही पाहिलं. विद्या गजेंद्रश्च का, गजेंद्राची विद्या नाही पाहिली. क्या जातीर विदुरश्च यदुपते, विदुराची जात नाही पाहिली. उग्रश्च किं पौरुषम, उग्रशनाचा पुरुषार्थ नाही पाहिला. उपजाया कमनीय रूपाधिकम, उपजेचं रूप नाही पाहिलं. किंतु सुदामोर्धनम, सुदाम्याचं धन नाही पाहिलं. किंतु सुदामोर्धनम भक्त्या पुष्टती केवलम नच गुणही भक्तिप्रियो माधवा. माधव नेहमी भक्ती पाहतो. माधव दुसरं काहीही पाहत नाही. ज्याच्याजवळ भाव नसेल तो कितीही मोठा असला तरी त्याला आवडत नाही. भाव बढियाकडे, एरविनाकडे भगवान जसा भाव पाहतो तसे संतही उपाधीचा विचार करत नाहीत, त्याच्या पूर्तीचा विचार करतात, साराचा विचार करतात. संत सुद्धा साराचा विचार करतायत. असो, भाग फार मोठा आहे. संत हे नामचिंतन आपल्याला सांगतायत. नामचिंतन जसं सगळ्या साधनेमध्ये सार आहे, तसं साधूच्या जीवनामध्ये सुद्धा खऱ्या अर्थाने त्यांचा भाव, त्यांची निष्ठा, त्यांचा परोपकार हे त्यांच्या जीवनातलं सार आहे. ते कशा पद्धतीने गायीच्या जीवनातलं जसं दूध सार आहे, तसा संतांच्या जीवनातला अभेद सुद्धा सार आहे. अभंगाच्या शेवटच्या चरणात निरंतर
उसाच्या जीवनातला रस तसा सार आहे. चंदनाच्या जीवनातील सुगंध तसा सार आहे. सोन्याच्या जीवनातील सोळावा कस तसा सार आहे. मंदिराच्या जीवनातील कळस तसा सार आहे. नदीच्या जीवनातील समुद्राला भेटणं हे जसं सार आहे. सगळ्या साधनेमध्ये भगवंताचं नाव सार आहे. सार 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 विठोबा नाम तुझे सार. भगवंताचं नाव जसं सार आहे, गाईच्या जीवनामध्ये तिचं दूध तसं सार आहे, तसं साधूच्या जीवनामध्ये त्याची जात सार नाही, त्यांचं वय सार नाही. अरे आमच्या नामदेव महाराजांची जात शिंप्याची होती, आमच्या सावतोबाची जात माळ्याची होती, आमच्या चोखोबाची जात खऱ्या अर्थाने होती, आमच्या गोरोबाची जात कुंभाराची होती. हा जाती जरी भिन्न असल्या तरी संत महात्मे जातीचा कधी विचार करत नाही, उपाधीचा कधी विचार करत नाही, ते त्यांच्या भावनेचा विचार करतायत. साधनेमध्ये नामचिंतन जसं सार आहे, गाईच्या जीवनामध्ये दूध जसं सार आहे, तसं साधूच्या जीवनातला अभेद सुद्धा सार आहे. आणि म्हणून साधू या कलियुगातील श्रेष्ठ आहे. साधू
अभंगाचा भाव आपल्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला. बरोबर असेल ते गुरुजनांचं आहे आणि योग्य असेल ते माझ्या अल्पमतीचे. 51 वर्षापासून हा अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. असा चालू राहू आणि या सप्ताहाची शताब्दी करण्याचं भाग्य आपल्या सगळ्यांना प्राप्त हो अशी हनुमंतरायाच्या चरणी प्रार्थना करतो. आपण अत्यंत प्रेमाने हे सगळं करता त्यासाठी आपल्याला सगळ्यांना धन्यवाद देतो. आणि आम्हाला पुढचाही प्रवास असल्यामुळे या ठिकाणी आपली सगळ्यांची रजा घेतो. विनते पुरते अधिकते सरते करून घ्यावे तुमचे विनवितसे. पायाच्या प्रसादे काही बोलिनो विनोदे मज क्षमा करणे संतीनो हे अनुभूत युक्तीनो ह्या उपदेश तुझे बडबडिलो शेष तुमच्या कृपेचे पुसणे जन्मो जन्मी तुका म्हणे. विठ्ठल जय जय.